शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर ती म्हणजे शेतकऱ्यांना आता मिळणार कर्जमाफी। 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। तर मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये किती शेतकरी हे बसणार आहे आणि कोणकोणते निकष आहे, त्याचप्रमाणे आता ह्या अटी कोणकोणत्या असणार आणि ही कर्जमाफी 2017 आणि 2019 प्रमाणे कर्जमाफी असणार आहे का, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण पुढे बघणारच आहोत। परंतु कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र झाले आणि 2019 मध्ये बसलेले शेतकरी सुद्धा या कर्जमाफीसाठी पात्र आहे का, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। आणि त्यासाठी नवीन निकष काय आहे ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये, की कर्जमाफीचे नवीन निकष, नवीन अटी आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही सरसकट कर्जमाफी आणि ही कर्जमाफी किती लाखापर्यंत असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळते मित्रांनो। चला तर आता आपण बघू। तर मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ 1851 कोटी रुपयाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती मित्रांनो। सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव दिला होता, त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की धनासाठी त्यांनी 15,000 ऐवजी 20,000ची आता तरतूद सुद्धा केली मित्रांनो। त्याचप्रमाणे तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाच्या पुनर्गठन करण्याचे निर्णय झाल्याने त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे अजून 6,500 कोटी रुपयांची, बघू शकता मित्रांनो तुम्ही, 6,500 कोटी रुपयाची कर्जमाफी ही आपल्या महाराष्ट्रात आता होणार आहे। त्याचप्रमाणे सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर सुद्धा करण्यात आली। त्यापैकी 1,217 कोटी रुपयांचे अग्रिम वाटप करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणले। या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका सुद्धा केली। आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे हाल बघतो, तर आम्ही असे नाही की फेसबुक लाईव्हमधून शेतकऱ्यांचे हाल बघतो। अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास संपूर्ण झाले आहेत मित्रांनो। 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातील पंचनामे अजून थोडेफार बाकी होते मित्रांनो, ते सुद्धा आता कंप्लीट झाले। आतापर्यंत 9,75,059 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते। जसजसे पंचनामे त्यांचे आम्ही पूर्ण केले तसतसे आम्ही त्यांनी DBTद्वारे त्यांच्या खात्यात डायरेक्ट ही रक्कम आम्ही वर्गी करत आहोत मित्रांनो। त्याचप्रमाणे विरोधी पक्षाकडून असा आरोप सुद्धा करण्यात आला की मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा व आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पळ काढत आहेत। अग्रिमच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही। आता शेतकऱ्यांना 1,553 रुपयाची अग्रिम दिल्याचे सांगण्यात आले। ही रक्कम त्यांनी खूप मोठी वाटत असले तरी मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्याबाबत सरकार किती संवेदनशील आहे यावरून दिसून येते। त्याचप्रमाणे तर मित्रांनो, या प्रश्नावर उत्तर देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की आता आम्ही कर्जमाफी सुरू करत आहोत। त्याप्रमाणे आम्ही GR सुद्धा आता प्रसिद्ध केला आहे। तुम्ही सविस्तर माहिती आपल्या महाराष्ट्राच्या शासनाच्या पोर्टलवर जाऊन बघू शकता। आणि ही कर्जमाफी 2017 मधील जे शेतकरी या पहिल्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते किंवा काही अडचणीमुळे ते कर्जमाफीमध्ये बसू शकले नव्हते, त्याचप्रमाणे 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा आता या कर्जमाफीमध्ये आम्ही सरसकट समावेश करत होतो, ही माहिती मित्रांनो त्यांनी दिली। धन्यवाद।